काल म्हणजे 12 जूनला दुपारी अहमदाबादहून लंडनला निघालेलं एअर इंडियाचं AI-171 हे बोईंग 7878 ड्रीम लायनर विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच मेघाणी नगर या गजबजलेल्या परिसरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या हॉस्टेलवरती कोसळलं। त्यानंतर सगळीकडे धुराचे प्रचंड लोट उठताना दिसले। आगीच्या ज्वाळा दिसत होत्या। सुरुवातीला बचाव पथकाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले। त्यानंतर अपघातातील जखमींना रेस्क्यू केलं जात होतं। मात्र हा अपघात इतका भीषण होता की त्या अपघातात असलेल्या 241 प्रवाशांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला। तर उरलेला एक प्रवासी देवतारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे आश्चर्यकारक वाचलाय। या व्यतिरिक्त ज्या हॉस्टेलवरती हे विमान कोसळले त्या हॉस्टेलमधील सुद्धा 24 डॉक्टर यामध्ये मृत्युमुखी पडलेत। त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा हा 265 वरती गेलाय। ज्यावेळी या विमानाने टेक ऑफ केलं त्याच्या काही सेकंदातच मोठ्या स्फोटाचा कांठाळा बसवणारा आवाज झाला आणि आगीचे लोळ आणि धुराचे लोट आकाशात उंचावरती पोहोचल्याचं व्हिडिओमधून पाहिलेलं आहे। पण मंडळी, ज्या बोईंग 7878 ड्रीम लायनर विमानाचा अपघात झालाय ते विमान हे अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असणारं विमान आहे आणि तरी सुद्धा उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच ते कोसळल्यानं हा नक्की अपघातच आहे की घातपात अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री यांची विमानात असलेली उपस्थिती यामुळे सुद्धा शंका गडद झालेली होती। शिवाय व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे स्फोट विमान खाली पडल्यावरती झाला का विमानात झालेला होता याचाही शोध घेतला जातोय। दरम्यान इंजिनमध्ये बिघाड, पायलटची चूक की बाह्य हस्तक्षेप म्हणजेच दहशतवादी कट वगैरे नेमका हा अपघात आहे की घातपात सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, हा घातपात आहे की अपघात हे जाणून घेण्याआधी आतापर्यंत नेमकं काय काय घडले ते अगदी थोडक्यात जाणून घेऊयात। 12 जूनचा तो दिवस होता जो अवघ्या देशासाठी मोठा धक्का देणारा ठरला। एअर इंडियाचं एक विमान प्रवाशांना घेऊन अहमदाबादहून लंडनला निघालेलं होतं। दरम्यान विमानानं धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 12 ते 15 सेकंदामध्ये होत्याचं नव्हतं झालं। विमानाच्या टेक ऑफ नंतर 50 सेकंदामध्ये हा भीषण अपघात झाला ज्यामध्ये 241 जणांचे प्राण गेलेत। विशेष म्हणजे विमानाच्या टेक ऑफ नंतर काही उंचीवरती विमान जात नाही हे वैमानिक सुमित सबरवाल यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी मेडे कॉल केला, म्हणजेच विमान संकटात आहे असा संदेश हवाई वाहतूक यंत्रणेला पाठवला। पण तिकडून कुठलीच मदत मिळण्याच्या आत हा सगळा खेळ अवघ्या 50 सेकंदात संपला। सध्या विमानाचा अपघात नेमका का झाला याची कारणं शोधत असताना त्याची तज्ञांकडून 4 संभाव्य कारणं सांगितली जात आहेत। तज्ञांच्या म्हणण्यानुसार यातलं पहिली शक्यता अशी आहे की विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये एकाच वेळी बिघाड झाला असावा। दुसरी शक्यता अशी आहे की जो विमानाचा वेग कमी करतो तो लँडिंग गिअर टाकला नसावा। आता लँडिंग गिअर म्हणजे काय तर उड्डाणानंतर विमानाची चाकं वर केली जातात जेणेकरून ड्रॅग कमी होईल आणि विमान वर जायला सोपं होईल। मात्र अपघाताच्या व्हिडिओमध्ये चाकं खाली होती याचा अर्थ एकतर वैमानिक त्या चाकांना वर करणं विसरले असावेत किंवा ते आपत्कालीन परिस्थितीमुळे जाणून बुजून त्यांनी ती चाकं खाली ठेवली असावीत। यानंतर तज्ञांकडून सांगितली जाणारी तिसरी शक्यता अशी आहे ती म्हणजे पक्षाची विमानाला धडक बसली असावी आणि शेवटची चौथी शक्यता अशी आहे की टेक ऑफला मदत करणारे विमानाच्या पंख्यांचे फ्लॅप खाली केलेल्या स्थितीतच राहिले असावेत ज्यामुळे हा सगळा भयानक अपघात झालेला असावा। आता ज्या विमानाचा अपघात झालाय त्या एअर इंडियाच्या बोईंग 7878 ड्रीम लायनर 625 फूट उंचीवरती गेलं आणि क्षणातच होत्याचं नव्हतं झालं। ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी त्यामध्ये 242 लोक होती ज्यामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते। गुरुवारी दुपारी 1:17 या विमानानं धावपट्टीवरून उड्डाण घेतलेलं होतं। त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच हा अपघात झाला। अपघातानंतर सर्वत्र धुराचे लोट उठताना दिसले। विमान अहमदाबादच्या एका निवासी भागात कोसळलं ज्यामुळे तिथे सुद्धा मोठा गोंधळ उडालेला होता। अहमदाबादच्या रस्त्यांवरती रुग्णवाहिका धावू लागलेल्या होत्या। सध्या तरी या विमानाचा स्फोट नेमका कसा झाला याचा वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला जातोय। त्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी विमानाचे कॉकपिट, व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर उघडलेत।
मात्र त्यामध्ये कुठल्याही तांत्रिक बिघाडाचं कुठलंच चिन्ह दिसत नव्हतं आणि तसं जर असतं तर विमानाला उड्डाणच घेऊ दिलं नसतं। दुसरीकडे प्रवाशांच्या शेजारी असलेल्या सामानात सुद्धा स्फोट घडल्याचा कुठलाही पुरावा सापडलेला नाहीये। यानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स सुद्धा सापडलाय। जेव्हा पण अशी दुर्घटना घडते तेव्हा सगळ्यात आधी विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधला जातो, ज्याला फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉपीड व्हॉइस रेकॉर्डर असंही म्हटलं जातं। हे एक प्रकारचं रेकॉर्डिंग डिव्हाइस असतं ज्यामध्ये विमानाच्या उड्डाणादरम्यान कॉकपिट मधील संभाषण आणि उड्डाणाचे डेटा रेकॉर्ड्स केले जातात। नारंगी रंगाचा हा ब्लॅक बॉक्स असतो। या ब्लॅक बॉक्सवरती आग किंवा पाण्याचा कुठलाच परिणाम होत नाही, त्यामुळे आगीच्या परिस्थितीत सुद्धा हा ब्लॅक बॉक्स आहे तसा राहतो। शिवाय त्याची बॅटरी ही 30 दिवस टिकते। त्याच्या डेटाचा वापर हा अनेक वर्षांनंतर सुद्धा करता येतो, त्यामुळे सगळ्यात आधी तो शोधला जातो। सध्या तरी केवळ एक ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आणि अजून एक शोधणं बाकी आहे। जो सापडलाय तो ब्लॅक बॉक्स विश्लेषणासाठी दिल्लीला पाठवण्यात आलाय। आता यात जी शंका उपस्थित केली जात आहे ती म्हणजे हा नेमका अपघात आहे की घातपात। तर तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाची दोन्ही इंजिनं बिघाडामुळे एकाच वेळी बंद होणं अशक्य आहे। त्यांच्या मते एकाच वेळी दोन्ही इंजिनांमध्ये बिघाड होऊ शकत नाही। यात दोन शक्यता असू शकतात। एक तर तिथे असलेल्या पक्ष्यांच्या थव्याने विमानाला धडक देऊन दोन्ही इंजिनमध्ये घुसले असावेत, पण याची शक्यता अत्यंत कमी असते। आणि दुसरी शक्यता अशी आहे, जर इंधनात पाणी असेल तर असा घातपात होण्याची शक्यता असते, पण इंधनात पाणी असणं हे चुकून घडत नाही। त्यामुळे इंधनात पाणी असल्यामुळे जर का हा अपघात झाला असावा तर हा निश्चितच घातपात आहे असं तज्ञांनी म्हटलेलं आहे। यानंतर आणखी एक शक्यता पडताळून पाहिली जाते आणि ती म्हणजे अपघातापूर्वी विमानात स्फोट झाला होता का। तर विमानाच्या काही भागात आगीची शक्यता दिसली नाही, ज्यामुळे तपास पथकाने अंतर्गत आगीची शक्यता देखील तपासलेली आहे, परंतु आग कशी लागली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। दरम्यान विमानाच्या उड्डाणापूर्वी काही संशयास्पद फोन कॉल आल्याचा गुप्त अहवाल देखील समोर आलाय, पण वृत्त माध्यमांनी अजून याची पुष्टी केलेली नाहीये, त्यामुळे हा कट असावा अशी चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान पोलीस आणि गुप्तचर संस्थांनी विमान किंवा एअर इंडिया विरुद्ध कट रचणाऱ्या संशयितांची ओळख पटवण्यासाठी तीव्र मोहीम हाती घेतली आहे। या दरम्यान एका संशयिताला सुद्धा अटक करण्यात आलेली होती, जो विमानाच्या धावपट्टीजवळ सापडलेला होता, परंतु त्याच्याकडून कोणताही ठोस पुरावा मिळू शकलेला नाहीये। सध्या तरी अहमदाबाद विमान अपघातामध्ये बोईंग 7878 ची उंची ही 825 फूट, वेग कमी 174 नॉट्स आणि गिअर डाऊन यामुळे टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंगमध्ये मोठी त्रुटी असण्याची शक्यता आहे, जसं की चुकीचं फ्लॅप, कमी इंजिन पॉवर, लवकर रोटेशन किंवा गिअर वर न लावणं। या त्रुटीची संभाव्यता 70 ते 80% असण्याचा अंदाज आहे, परंतु यातलं मुख्य कारण टेक ऑफ त्रुटी असल्याचं तज्ञांचं मत आहे। त्यामुळे हा घातपात आहे असं आत्ता तरी म्हणता येत नाही। पण दुसऱ्या सध्या एका प्रवाशाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय। आकाश वत्स असं त्या व्यक्तीचं नाव असून त्यानं दिल्ली ते अहमदाबाद असा त्याचा विमानातून प्रवास केल्याचा दावा केला जातोय। त्यानं त्या व्हिडिओमध्ये एअर इंडियाच्या विमानांची अवस्था कशी वाईट आहे, यात काय काय तुटलंय, काय फुटलंय, एसी बंद आहे अशा गोष्टींचा उल्लेख केलाय। तो त्याची तक्रार एअर इंडियाकडे करणार होता असंही कळतंय। दरम्यान अशी अवस्था असलेलं विमान उड्डाणासाठी का सज्ज ठेवण्यात आलं याचाही तपास केला जाणार आहे। पण या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्याची घोषणा टाटा ग्रुपने केलेली आहे। दरम्यान आतापर्यंतच्या गोष्टी पाहता तुर्तास तरी हा अपघात असावा असंच म्हटलं जातंय। बाकी तुम्हाला काय वाटतंय, खरंच हा घातपात असावा की अपघात? आम्हाला तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विश्वासभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।